क्वेश्चन 3 मतलब एग्जाम्पल 8 लिमिट x टेंस टू 7 इन ब्रैकेट x क्यूब माइनस 243 डिवाइडेड बाय स्क्वायर रूट ऑफ x माइनस स्क्वायर रूट ऑफ 7. Now 243 means 7 into 7 into 7, that is 7 cube. Put here 243 equal to 7 cube. And square root of x means x raised to half, and square root of 7 means 7 raised to half. X raised to half minus 7 raised to half. Use here formula limit x tends to a, x raised to n minus a raised to n divided by x minus a equal to n into a raised to n minus 1. आता इथे जर आपण बघितलं अंशस्थानी x घन वजा 7 घन एक्स क्यूब मायनस वाय क्यूब आहे न्यूमरेटरला, म्हणजे इथे पॉवर सेम आहे 3. तसंच डिनॉमिनेटरला म्हणजे छेदाला जे टर्म्स आहेत एक्स रेस टू हाफ मायनस 7 रेस टू हाफ आहे. पण आता हा जर आपल्याला फॉर्म्युला वापरायचा असेल तिथे डिवायडेड बाय एक्स मायनस ए आहे, तिथे आपल्याला डिवायडेड बाय एक्स मायनस 7 करावं लागेल न्यूमरेटरला. तसंच डिनॉमिनेटरला सुद्धा एक्स मायनस 7ने डिवाइड करावं लागेल. डिवाइड डिनॉमिनेटर अँड न्यूमरेटर and denominator. डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स मायनस 7, म्हणजे अंशाला आणि छेदाला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपल्याला एक्स मायनस 7ने डिवाइड करायचे, भाग द्यायचा आहे. लिमिट एक्स टेन्स टू 7 एक्स क्यूब मायनस 7 क्यूब डिवाइडेड बाय एक्स मायनस 7 एक्स रेस टू हाफ स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस स्क्वेअर रूट ऑफ हाफ डिवाइडेड बाय एक्स मायनस 7. तर इथे आपण अंशाला छेदाला एक्स मायनस 7ने डिवाइड केलं. आता अंशाचं आणि छेदाचं न्यूमरेटरचं आणि डिनॉमिनेटरचं आपल्याला लिमिट घ्यायचं आहे. लिमिट एक्स टेन्स टू 7 एक्स क्यूब मायनस 7 क्यूब डिवाइड बाय एक्स मायनस 7 होल डिवाइडेड बाय लिमिट एक्स टेन्स टू 7 आता इथे आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. हियर एन इक्वल टू 3 पॉवर आहे आणि ए इक्वल टू 7 अँड हियर ए इक्वल टू हाफ एन इक्वल टू हाफ and a equal to 7 equal to 7 raised to 3 minus 1 and half 7 raised to half minus 1. ह्या फॉर्म्युल्यावरून आपण इथे लिहिले 3 into 7 raised to 3 minus 1. 3 minus 1 is 2 divided by half into 7 raised to half minus 1 means 1 minus 2 means minus half equal to 3 into 7 square means 7 into 7 half and 7 raised to minus half means 1 upon 7 raised to half, that is 1 upon square root of 7. Half into 7 raised to 1 upon half means 1 upon square root of 7 equal to 3 into 7 into 7 into 2 into root 7 equal to 3 into 2 6 7 into 7 49 into square root of 7. Multiply 6 and 49. 6 into 9 294 into root 7. Therefore answer is 294 square root of 7. तर उत्तर काय आहे 294 वर्गमुळात 7.